आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ। जामनेर शहरात आज एक गंभीर आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे। नमस्कार, मी दादाराव वाघ, MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। जामनेर शहरातील मुख्य रस्त्यावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टी पॉइंट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नगर परिषदेतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या रंगकामावरून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। पुतळ्यापासून अजून एक वर्षही पूर्ण झालेले नसताना पुतळ्याचा रंग निघाल्याने भीम बांधवांमध्ये या प्रकरणाची दखल घेत जामनेर नगर परिषद प्रशासनाने संबंधित ठेकेदाराकडून काही हप्त्यापूर्वी रंगकाम करून घेतले। मात्र हे रंगकाम अतिशय निकृष्ट, धातुरमातुर आणि अपमानास्पद पद्धतीने करण्यात आल्याचा आरोप या ठिकाणी RPI भगवानभाऊ सोनवणे यांच्याकडून करण्यात आला आहे। हे काम म्हणजे महामानवांची थट्टा आहे का, असा थेट सवाल RPIचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी उपस्थित केला आहे। आज RPI जिल्हाध्यक्ष यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। यात प्रामुख्याने पुतळ्याचा रंग तात्काळ बदलावा, रात्री पुतळ्यावर योग्य प्रकाश व्यवस्था करावी आणि दर 8 दिवसांनी पुतळ्याची स्वच्छता करावी अशा ठोस मागण्या या ठिकाणी RPIचे जिल्हाध्यक्ष भगवान सोनवणे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी बागुलसाहेब यांच्याकडे केली आहे। या मागण्या तात्काळ मान्य न झाल्यास जामनेरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा RPI कडून देण्यात आला आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, अशी ठाम भूमिका भीम बांधवांनी या ठिकाणी घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणावर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे संपूर्ण जामनेरचे लक्ष लागले आहे। मी दादाराव वाघ, MJ न्यूज, निर्भीड, निडर, जनतेचा आवाज। पुढील घडामोडीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा। नमस्कार, आपण जामनेर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत। या बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे जामनेर शहरामधील अथक प्रयत्न जर म्हटले तर मंत्री गिरीश महाजन यांचे समजले जाते, कारण त्यांच्या संकल्पनेतून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा जामनेर शहरात बसवला गेला आणि एक जामनेर शहराचे जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक झाले। अशातच काही अंशतः महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा 1 वर्षातच कलर गेल्यामुळे काही सामाजिक कार्यकर्ते यांनी नगरपालिकेत तक्रारी केल्या होत्या। त्यानंतर आमचे RPI जिल्हाध्यक्ष भगवानभाऊ सोनवणे यांनी आज 1 वर्षानंतर ठेकेदार यांनी कलर मारून परत हा जो कलर आहे आपण बघू शकतो, हा कलर एकदम थोडा काळपट दिसतोय, यावर त्यांनी आक्षेप घेऊन आज CO साहेब जामनेर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे। त्यांना विचारू आपण। नमस्कार सर। नमस्कार। आज आपण जे निवेदन दिले नेमके यामध्ये कोणकोणत्या मागण्या केलेल्या आहे, नेमका काय प्रकार आहे? आज आम्ही या ठिकाणी CO साहेबांना एक निवेदन दिलंय की गिरीश भाऊ महाजन कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून या जामनेर शहरामध्ये शिवसृष्टी आणि भीमसृष्टीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक या ठिकाणी भव्य दिव्य असं बनवलं होतं। पण एका वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं जे कलरीकरण केलेलं होतं ते काहीतरी पोपडे आले होते आणि ते त्यांनी ते 1 जानेवारी शौर्य दिवस असताना सुद्धा या ठिकाणी नेट लावून सण त्या ठिकाणी कलरिंग काम केलं, दुसरा कलर लावलेला आहे आणि तो कलर पाहता तो म्हणजे एकदम बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं विद्रुपीकरण झालेलं आहे असं मला वाटतं। म्हणून या ठिकाणी आज मी CO साहेबांना एक निवेदन दिलं रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून की जो लवकरात लवकर जो जुना कलर होता गोल्डन कलर, त्या प्रकारचा कलर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला लवकरात लवकर करण्यात यावा, अन्यथा या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून एक प्रचंड असं एक आंदोलन या ठिकाणी उभं करण्यात येईल। आम्ही पाहतोय या ठिकाणी साफसफाई नाही, लाईटाचा प्रश्न गंभीर आहे, मरकुरी चालू असतात किंवा बंद असतात,
त्या ठिकाणी स्वच्छता नाही, मधामध्ये ते लावून ठेवलेलं आहे, ते कोणी पाहत नाही. म्हणजे नुसता वायबार खर्च या ठिकाणी केलेला आहे. ठेकेदाराने या ठिकाणी जवळजवळ 5 वर्षाची वॉरंटी दिलेली आहे, परंतु 1 वर्षामध्येच बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं या ठिकाणी कलर उडून गेला. म्हणजे याला काय म्हणायचं? अशा ठेकेदारावर कोणती कारवाई करण्याची आपण मागणी कराल? आमची मागणी तर वेगळीच राहील की जाणून बुजून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला त्यांनी एक निकृष्ट दर्जाचा कलर करून या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांविषयी जे प्रेम आहे तुमचं तुम्ही दाखवून दिलं. म्हणून आम्ही या ठिकाणी जर का लवकरात लवकर या ठिकाणी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला गोल्डन कलर न लावता तुम्ही जर अशाच पद्धतीने जर ठेवला तर त्यांच्यावर आम्ही ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार, कारण राष्ट्रीय पुरुष आहे, संविधान निर्माताही आहे आणि साऱ्या जगाला माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांची जात कोणती होती, आणि जाणून बुजून या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला असा कलर मारलेला आहे. त्याचं विद्रुपीकरण आपण पाहत आहोत. असं म्हणजे येणारा जाणारा प्रत्येक व्यक्ती म्हणतो की बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर टायपासून पूर्ण माती बसलेली आहे, एकदम धूळ बसलेली आहे आणि पूर्ण चेहरा काळा झालेला आहे. म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याचं या ठिकाणी एक प्रकारे विडंबन झाल्याचं असं आमच्या निदर्शनात आलं आहे. म्हणून शिवसाहेबांना मी निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर या कॉन्ट्रॅक्टरनं या ठिकाणी एक उच्च प्रतीचं कलर या ठिकाणी वापरून बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं सुशोभित कलर करून त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावं. आणि शिवसाहेबांना एक विनंती आहे की या ठिकाणी 2 दिवसाआड पाण्याने स्वच्छ म्हणजे साफसफाई बाबासाहेबांच्या पुतळ्याचं स्वच्छता साफसफाईकरण करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. तर आपण बघितलं भगवान भाऊ सोनवणे यांनी तीव्र इशारा या ठिकाणी ठेकेदार प्रशासन यांना दिलेला आहे. तात्काळ कलर न बदलवल्यास कलर बदलावा. त्यानंतर इथला लाईट फोकस जो रात्री फक्त पायावर मारलेला गेलेला आहे तो लाईट फोकस त्वरित रिपेअर करण्यात यावा, किंवा ते रात्री लाईटाचा जो प्रकाश आहे तो पूर्ण पुतळा दिसावा अशी मागणी केलेली आहे. त्यानंतर आपण बघू शकतो इथं खाली जे झाडं लावलेली आहे हे झाडं अक्षरशः वाढलेली गेलेली आहेत, वाढत आहे. आणि जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी जे माहिती आहे इथं एक 22 पिंपळाच्या पानाचे जे हे लावलेले आहे त्यांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या त्या डिग्र्या किंवा त्यांची माहिती तिच्यावर आहे, परंतु ती माहिती प्रत्यक्षात समाज बांधवांना दिसत नाही. त्यामुळे त्यांना संतप्त होऊन त्यांनी तीव्र संताप व्यक्त केलेला आहे. तात्काळ या ठिकाणी प्रशासन जर जागृत नाही झालं तर इथं रस्ता बंद आंदोलन RPI तर्फे छेडण्यात येईल असा इशारा देखील या ठिकाणी जिल्हाध्यक्ष RPIचे भगवान भाऊ सोनवणे यांनी दिलेला आहे. पुढील या घडामोडीवर मुख्य अधिकारी किंवा नगरपालिका प्रशासन काय करते हे आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ. जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान भाऊ सोनवणे यांच्या सोबत आहोत आणि भगवान भाऊ सोनवणे यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केलेली आहे. नेमका काय प्रकार आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. नमस्कार. नमस्कार. आपलं काही माहिती मिळालेली आहे की बा आपण महायुतीतून बाहेर पडलेले आहेत, काय नेमकं काय सांगाल? बरोबर आहे. जे तुम्हाला जी माहिती मिळाली ती अगदी बरोबर आहे. कारण की आता या ठिकाणी नगर परिषदेची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये मी 3 जागेची मागणी केलेली होती. कारण लोकसभेला जागा मिळत नाही, विधानसभेला जागा मिळत नाही, जिल्हा परिषदला जागा मिळत नाही, कमीत कमी नगर परिषदेला तरी जागा मिळाल्या पाहिजे रिपब्लिकन पक्षाला, म्हणून आम्ही मागणी केली होती. पण त्या आम्हाला एकही नाही जागा देता त्या ठिकाणी आम्हाला तसंच हे केलं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आम्ही इमानीद्वारे जागा नाही मिळाल्या तरी इमानीद्वारे प्रामाणिकपणे आम्ही काम केलेलं आहे. तरीसुद्धा या ठिकाणी त्याच्यानंतर म्हणलं जरा उमेदवारी दिल्या नाही म्हणून ठीक आहे, पण कमीत कमी स्वीकृत नगरसेवक तरी देतील म्हणून आम्ही ती मागणी केली की रिपब्लिकन पक्षाला एक स्वीकृत नगरसेवक पद देण्यात यावं. तेही दिलं नाही. मग आम्ही काय करायचं की नुसतं यांच्या उमेदवाराचा प्रचारच करायचा का? विधानसभा आली की यांच्या उमेदवाराचा प्रचार करायचा, लोकसभा आली की यांच्या उमेदवाराचा प्रचार करायचा, त्याच्यानंतर जिल्हा परिषद आली की यांच्या उमेदवाराचा प्रचार करायचा. त्याच्यामुळे आम्ही एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि कार्यकर्त्यांना सांगितलं की असा प्रकार आहे, आपल्याला कुठल्याही प्रकारची उमेदवारी देत नाहीत, फक्त या लोकांच्या आपण महायुतीतला जो घटक पक्ष आहे भाजपा याच्याकडे आपण वारंवार मागणी केली उमेदवाराची याची त्याची, पण आपल्याला काही मिळालं नाही. म्हणून या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांचं मत घेऊन या ठिकाणी आम्ही महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
याविषयी आपण मंत्री गिरीश महाजन यांच्यापर्यंत आपली जे जो संताप आहे किंवा मग आपली जे प्रतिक्रिया आहे ती आपण पोहोचवली आणि त्यातून आपल्याला काय उत्तर मिळालं? नाही, गिरीश भाऊ महाजनांना आम्ही जेव्हा निवडणुका लागल्या तेव्हा आम्ही सांगितलं होतं की चला ठीक आहे, आम्हाला जर तुम्ही उमेदवाऱ्या दिल्या नाही कमीत कमी श्रीकृतनगर सेवक रिपब्लिकन पक्षाला कंटिन्यू ठेवा अशी आम्ही मागणी केली. तर गिरीश भाऊंनी सांगितलं ठीक आहे पाहू. पण मग नंतर जर पाहिलं आम्ही तर त्या ठिकाणी उद्योगपती आहेत त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं नाही, पण रिपब्लिकन पक्षाला त्यात डावलण्यात आलं. त्यामुळे उमेदवाऱ्या नाही, स्वीकृतनगर पद नाही, कुठल्याही प्रकारचं रिपब्लिकन पक्षाला विश्वासात घेतलं जात नाही, कुठले कार्यक्रम असले रिपब्लिकन पक्षाला बोलवलं जात नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही एक स्वाभिमानाची एक लढाई म्हणून या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पक्ष आम्ही वेगळा या महायुतीमधून केलेला आहे. जे आता नेमकीच नगरपालिका झाली त्या नगरपालिकेत एक चित्र सुद्धा बघायला मिळालं की आपली माहिती असताना त्यामध्ये निळा झेंडा कोणत्याही माहितीच्या म्हणजे कोणत्याही किंवा सभा असो तिच्यामध्ये दिसला नाही किंवा एखादी रिक्षा असो तिच्यावर दिसला नाही. यामागील नेमकं कारण नाही समजलं जनतेला. नाही, बरोबर आहे ना. रिपब्लिकन पक्षाची आठवण ह्या लोकांना केव्हा येते? जेव्हा विधानसभा लागतात, जेव्हा लोकसभा लागतात, जिल्हा परिषद लागते. कारण रिपब्लिकन पक्षाचं मतदान असतं त्या ठिकाणी. त्यांनी पाहिलं की आता जामनेर नगरपालिका आहे, जामनेरमध्ये सगळं जामनेर तालुका जामनेर शहर भाजपमय आहे. त्याच्यामुळे या लोकांना म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हटलं जातं ते ओव्हर कॉन्फिडन्स असल्यामुळे या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाला कुठल्याही प्रकारचं त्यांनी विश्वासात घेतलं नाही, रिपब्लिकन पक्षाला बोलवलं नाही. शेंदुर्णीला एक उमेदवारी मिळाली नाही बौद्ध समाजाला, म्हणून ते लोक आमच्याकडे आले. त्यांनी सांगितलं की भाऊंनी सांगितलं होतं की बुवा बौद्ध समाजाला आम्ही उमेदवारी देऊ, पण त्या ठिकाणी 2, 4, 5 घरं असलेल्या एक शेव व्यक्तीच्या समाजाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली. आणि भाऊंना मी त्याप्रमाणे फोन केला की भाऊ हे तुम्ही चुकीचं केलं. भाऊंनी ते चूक मान्य केली की या ठिकाणी जर 21-2200 जर बौद्धाचं मतदान आहे शेंदुर्णी शहरामध्ये आणि तुम्ही आमच्या उमेदवाराला डावललं तर याचे परिणाम वेगळे होतील. पण तरी त्या ठिकाणी मला बोलवलं शेंदुर्णीमध्ये, त्या ठिकाणी फिरवलं वाड्यामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये. त्याला ठीक आहे म्हणलं. पुढे श्रीकृतनगरचं काय आहेत, शेंदुर्णीला एक द्या, जामनेरला एक द्या. तर शेंदुर्णीचा संजय दादा गरुड आणि गोविंद अग्रवाल यांनी शब्द दिलेला होता की शेंदुर्णीमध्ये तुमच्या समाजाचा आम्ही तो करणार आहोत. आता पाहूया ते त्यांच्या शब्दावर टिकता आहे का नाही टिकता. पण शेंदुर्णीला तिथं गेलो, इकडे ज्या वार्डामध्ये समाजाचे मतं असतात त्या ठिकाणी आम्हाला पाठवण्यात जातं. आणि मी विमानाद्वारे त्या ठिकाणी जाऊन एक चला बा ठीक आहे, आमचा झेंडा नाही, आमच्या पक्षाचं नाव नाही, पण भाजपची या ठिकाणी आमची महायुती आहे. त्या महायुतीचा धर्म फक्त आम्हीच पाळलेला आहे. या लोकांनी आम्हाला त्या महायुतीचा धर्म पाळलेला दिसत आला नाही. म्हणून या ठिकाणी आम्ही महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे ठीक आहे, यानंतर तुमची पुढची रणनीती कशी असेल? या ठिकाणी पुढची रणनीती अशी असेल, आपल्या कार्यकर्त्यांना तुम्ही काय कार्यकर्त्यांना आम्ही तसं आव्हान केलं आहे की कुठल्याही प्रकारे आपण महायुतीचं काम करायचं नाही. होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर कधी समविचारी पक्ष उदाहरणार्थ वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी जर निवडणुका लढत असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि वंचित आघाडी आम्ही युती करून या समाजात जवळ जाऊन ही एक विचारांची बाबासाहेबांच्या विचारावर चालणारी वंचित आघाडी आणि रिपब्लिकन पक्षच्या उमेदवाराला मतदानासाठी जाऊन घरोघरी जाऊन मताची भीक मागू रिपब्लिकन पक्ष आणि वंचितच्या उमेदवारासाठी. पण या ठिकाणी आम्ही महायुतीचं काम करणार नाही. तसे आम्ही कार्यकर्त्यांना सुद्धा एक तसे आदेश दिलेले आहेत. कोणीही समाजाचा माणूस असेल, रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता असेल, रिपब्लिकन विचारांचा असेल, यांनी या ठिकाणी महायुतीचं काम करू नये असे आदेश त्यांना दिलेले आहेत. तर आपण बघितलं महायुतीतून बाहेर पडण्याची जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे यांनी घोषणा केलेली आहे आणि तसं पत्र देखील या ठिकाणी मंत्री गिरीश महाजनपर्यंत त्यांनी पोहोचवलेलं आहे. यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना देखील सांगितलेलं आहे की जर आपल्याला वेळ आली तर आपण वंचित बहुजन आघाडीसोबत युती करू आणि जिल्हा परिषद पंचायत समिती यांच्या निवडणूक लढवू, परंतु महायुतीशी आपला कोणताही संबंध नाही, आपण महायुतीचे काम करायचे नाही. जर महायुतीने आपल्याला जर उमेदवारी दिली तर ते RPIच्या चिन्हावरच द्यायला हवी असं त्यांनी ठाम निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.